नमस्कार मित्रांनो, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ही म्हण आपल्याला माहिती आहे. आज हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव होत असताना भाजपाच्या नेत्यांना जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींना झालेला दिसला. मला आश्चर्याचा धक्का बसला, पण कल्पना होतीच की त्यांना आनंद का झालाय ते. पण तरी देखील राजकीय नेत्यामध्ये जी एक कला साध्य झालेली असते की आपला असा आनंद, खास करून आपला मित्र पराभूत होत असताना आपल्याला झालेला आनंद इतक्या उघडपणे चेहऱ्यावर दाखवायचा नाही. पण प्रियंका चतुर्वेदींना ती कला अजून अवगत नसल्यामुळे त्यांनी आपला आनंद टीव्ही स्क्रीनवरच दाखवला. त्यांनी सगळ्यात पहिले भाजपाचं अभिनंदन केलं की आता 2 वेळेला सत्तेवर असून तिसऱ्यांदा जर त्यांना एवढ्या जागा मिळत असतील तर खरंच हे कौतुकास्पद आहे आणि त्यांचं अभिनंदन वगैरे. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की हे नेमकं काय आहे. आणि त्याच्यानंतर अवघ्या 2 तासात म्हणजे माझ्या डोक्यात त्या विचार चालू होता की आपण व्हिडिओ बनवावा, पण म्हणलं जाऊ दे, जरा संध्याकाळपर्यंत निकालांची वाट बघूया. आणि 2 तासातच मुंबई तकवर स्वतः साहिल जोशींनी व्हिडिओ बनवला. म्हटलं हे 100% बातमी पक्की आहे. बेगानी शादी में उद्धवजी अब्दुल्ला, म्हणजे काय, म्हणजे उद्धवांचा अब्दुल्ला झाला. हे अब्दुल्ला झाला म्हणजे वोट जिहादमुळे नाही, पण दिवाना अब्दुल्ला झाला. तिथे काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला सगळे अब्दुल्लाच आहेत. पण सांगायची गोष्ट ही की मुंबई तकवर लगेच व्हिडिओ, ॲनालिटिकल व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि म्हणलं की ही स्क्रिप्ट 100% उबाटा सेनेने लिहिलेली आहे. कारण जनरली त्यांना स्वतःचा नॅरेटिव्ह पुढे करायचा असतो. पूर्वी सामनाचा वापर व्हायचा, पण सामनातला भोंगा सकाळी वाजतो. राजकारणात सकाळी भोंगा वाजवण्यापर्यंत वेळ नसते. कधी कधी दुपारी पण, संध्याकाळी पण, रात्री पण भोंगा वाजवावा लागतो. आणि कदाचित अशाच प्रकारचं विश्लेषण आणखीनही बऱ्याच ABP माझावर पण येईल, कदाचित TV9 वरही येईल, की कळलं की 100% झालं की हे नक्की यांचंच काम आहे. आता आनंद होण्यास कारण म्हणजे या सगळ्या व्हिडिओचं सार काढायचं तर असं होतं की बघा, काँग्रेसला खूप आत्मविश्वास आलेला आहे. लोकसभेमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 99 जागा मिळाल्यापासून, खास करून काँग्रेसचे जे काही नवीन प्रशांत किशोर आहेत, त्यांना म्हणजे सुनील कोनगुलू वगैरे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे राहुल गांधींसाठी मोमेंटम आहे. आणि या निवडणुकीतही काँग्रेसला खात्री होती की दोन्ही राज्यात काँग्रेसचा दणदणीत विजय मिळणार. जम्मू काश्मीरमध्ये विजय मिळालेला आहे, पण त्याच्यात जसंही म्हटलं की काँग्रेसच्या जागा अवघ्या 6 आहेत. जम्मूमधल्या जागा, काँग्रेसच्या जागा 6 आहेत, म्हणजे काँग्रेस शेपूट आहे अब्दुल्लांची. पण तरी देखील नॅरेटिव्ह असा सेट करायचा की राहुल गांधींच्यामुळे काँग्रेसला विजय मिळालेला आहे. आणि त्यामुळे हा जर मोमेंटम असेल तर महाराष्ट्रात काँग्रेसनी जास्त संख्येने जागा लढल्या पाहिजेत. जास्त संख्येने जागा म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस 110 पेक्षा कमी जागा लढायला तयार नाही आहे. काही जण तर म्हणत होते 150 जागा लढणार, पण ठीक आहे, 110 म्हणजे जरा प्रॅक्टिकल आहे. आणि त्यामुळे काँग्रेसकडनं उबाटा सेनेला भीक घातली जात नाही आहे, त्यांना कोणी विचारत नाही आहे. आणि त्यामुळे उबाटा सेनेची अवस्था जलबिन मछलीसारखी झालेली आहे की निवडणुका जवळ आली आहेत, सीट शेअरिंग ठरत नाही आहे जास्त जागा लढल्याशिवाय. कारण स्ट्राईक रेट कुठल्याही वेळेला, कुठल्याही क्षणी उबाटा सेनेचा स्ट्राईक रेट ऐतिहासिक काळापासून सगळ्यात कमी राहिलेला आहे. आणि त्यामुळे सन्मानजनक जागा मिळवायच्या तर आपल्याला कमान 120 नाही तर किमान 100 जागा लढल्या पाहिजेत. पण तो फॉर्म्युला काही काँग्रेस मान्य करायला नाही आहे. पहिले इक्वल म्हणजे 94 का अशा प्रकारे जागा लढायचं ठरलं, ते काही होताना दिसत नाही आहे. का 96 मग ठरलं की 100-80 म्हणजे शिवसेना आणि उबाटा सेना 100 जागा आणि शरद पवार 88 जागा लढतील, पण तेही होताना दिसत नाही आहे. काँग्रेस काही ऐकायला तयार नाही आहे. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले, पण तरी देखील त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदी पुढे ढकलायला, उमेदवार म्हणून ढकलायला काँग्रेस तयार नाही आहे.
आणि आता काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला हा इशारा आहे की बघा, तुम्ही जर जास्त अहंकार दाखवलात तर तुमचंही गर्वाचं घर खाली होतं. आणि म्हणून या व्हिडिओत काय सांगितलं तर बघा, जिथे काँग्रेस स्वबळावर लढला तिथे काँग्रेसचा पराभव झाला, जिथे काँग्रेस मित्र पक्षांसकट लढला तिथे काँग्रेसला विजय मिळाला. म्हणजे काय, तर तिकडे काँग्रेस अब्दुल्ला बरोबर लढला, उमर अब्दुल्ला बरोबर, तर तिकडे काँग्रेसचा विजय मिळाला. इकडे अब्दुल्ला नाही तर उद्धव ठाकरेंबरोबर लढा किंवा आदित्य ठाकरेंबरोबर लढा, तरच तुम्हाला विजय मिळू शकेल. नॅरेटिव्ह तयार करायला ही गोष्ट सगळं चांगलं आहे, पण एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा सगळ्यात मोठा पक्ष होता ऐतिहासिक काळापासून. काँग्रेसला जम्मू भागात जागा मिळायच्या त्या भाजपने केव्हाच काढून घेतलेल्या. असं झालेलं नाही आहे की काँग्रेस बरोबर लढला म्हणून नॅशनल कॉन्फरन्सला विजय मिळाला. जरी काँग्रेस वेगळा लढला असता तर नॅशनल कॉन्फरन्सच्या 1-2 जागा कमी झाल्या असत्या, त्याच्यामुळे फारसा फरक पडला नाही. दुसरी गोष्ट, तिथे युती झाली आणि तिथे काँग्रेसनी दुय्यम भूमिका स्वीकारली. याचं कारण म्हणजे उमर अब्दुल्लांची स्वतःची वोट बँक आहे. काश्मीरमध्ये उमर अब्दुल्लांची वोट बँक आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची वोट बँक एकच आहे, पण काश्मीरात ती उमर अब्दुल्लांची वोट बँक आहे, महाराष्ट्रात ती वोट बँक उद्धव ठाकरे समजतात स्वतःची वोट बँक आहे, पण ती काँग्रेसची वोट बँक आहे, कारण ती हिरवी वोट बँक आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं विश्लेषण आपल्या मदतनीसांकडून सादर करून जर नॅरेटिव्ह तयार करायचं आहे तर ती कल्पना चांगली आहे, पण काँग्रेस ती ऐकेल का? असं म्हणतात की एकदा पराभवाचा झटका बसला की माणूस 4 पावलं मागे जातो आणि त्यामुळे कदाचित त्यांना अशी अपेक्षा असावी की काँग्रेस 4 पावलं मागे जाईल. म्हणजे अशा प्रकारचं विश्लेषण केलं तर ते काँग्रेसला पटेल की बघा, तिकडे तुम्हाला फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्लांची मदत लागली, इथे तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मदत लागेल. पण मग उमर अब्दुल्लांच्या मानलेल्या बहिणीचं काय? कारण उमर अब्दुल्लांना भाऊ मानणाऱ्या सुप्रियाताई सुळे आणि त्यांचे वडील शरद पवार हे देखील महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. हे होऊ शकतं की जम्मू काश्मीरमध्ये जर अब्दुल्ला घराण्याला मतदान झालं असेल तर तसं शरद पवारांना किंवा तुतारीवाल्या राष्ट्रवादीला मतदान होऊ शकेल, कारण या निवडणुकीमध्ये अजितदादांपेक्षा शरद पवारांचं पारडं खूप जड आहे आणि त्यांचं स्ट्राईक रेट चांगला आहे. आणि काँग्रेस जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर गेली तर मतांची बेरीज होणं स्वाभाविक आहे. पण उभाटा सेनेची स्वतःची मतंच उरलेली नाही आहेत. काँग्रेसची मतं त्यांना ट्रान्सफर झाली याचा अर्थ ती त्यांची मतं होत नाहीत. त्यांची मतं जी नव्हतीच ती काय काँग्रेसला गेलेली नाहीत. काँग्रेसने विदर्भात जे यश मिळवलेलं आहे ते स्वतःच्या ताकदीवर मिळवलेलं आहे आणि कदाचित मोदी सरकारच्या जागी चुका झाल्या असतील शेतकऱ्यांबद्दल, त्याच्यामुळे मिळालेलं आहे. उभाटा सेनेची विदर्भातली मतं काँग्रेसला मिळून काँग्रेसला यश मिळालं अशातला भाग नाही आहे. आणि त्यामुळे कितीही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की काँग्रेसला अहंकार दाखवता येणार नाही. हरियाणामध्ये काँग्रेसने मित्रपक्षांना घेतलं नाही, कारण काँग्रेस हाच तिथे सत्ताधारी पक्ष होता. आणि हरियाणामध्ये ही गोष्ट हे सगळे ॲनालिसिस करणारे विसरतात की काँग्रेस आणि भाजपा या लढतीमध्ये हरियाणामधल्या प्रादेशिक पक्षांचा सुपडा साफ झालेला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा 2014 साली काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. 2019 साली काँग्रेसला यश मिळालं, पण प्रादेशिक पक्षांनाही ते किंग मेकर ठरले आणि भाजपने JJP हरियाणा JJP सोबत सरकार बनवलं. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचा सुपडा साफ झालेला आहे आणि त्यामुळे जर धडा घ्यायचा हरियाणा निवडणुकीचा महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रातही हा धडा घेता येईल की केवळ घराण्याच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा सुपडा तिथे साफ झाला तर इथेही साफ होईल का? आणि जर तो झाला तरी काँग्रेसला उभाटा सेनेची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे काँग्रेसच्या पराभवामुळे महाविकास आघाडीत जागांचा फॉर्म्युला सोडवण्यास किंवा तो तयार करण्यास अपयशी ठरलेल्या उभाटा सेनेला आनंद झाला हे स्वाभाविक आहे. पण तो आनंद झाला म्हणून काँग्रेस तुम्हाला नॅशनल कॉन्फरन्ससारखं मोठ्या भावाचं स्थान देईल आणि स्वतः तुमचं शेपूट बनेल, ही शक्यता, त्याच्यावर विचार करणं हे देखील वेडेपणाचं आहे. आणि म्हणून म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, ही म्हण होती तशी आता या भाजपाच्या विजयात तसा तिथे अब्दुल्ला दिवाना होऊन नाचला.
तसं या आजच्या राजकीय आखाड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था त्या अब्दुल्लासारखी झालेली आहे. पण त्यांनी काही फरक पडणार नाही. त्यांनी महाराष्ट्रातलं जे फसलेलं गणित आहे, गुंतलेलं गणित आहे, ते तसंच्या तसंच राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.